गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे 22 जुलै 2026 आणि आपण आता सध्या आहे कोपरखैरण्यामध्ये. सांगतो तुम्हाला, सकाळी उठलो आणि कारण का माहिती आहे का, काल मी उठलेलो पण काल जरा लवकर गेलो, पण लवकर मला काही ट्रिपा लागत नव्हत्या म्हणून म्हटलं आपण लेट जाऊ. मग सकाळी 7ला उठून मुलांना वगैरे सोडून, मुलीला क्लासला सोडून येऊन आंघोळ करून नाश्ता वगैरे करून आपण निघालो. आणि आत्ता सध्या मी आहे मित्रांनो इथे कोपरखैरण्याला. आणि आत्ता एक जस्ट आपण निघाल्यानंतर CNG भरायला चाललेलो. 5 कांड्या CNG होता आपल्याकडे, पण म्हटलं चला CNG भरून घेऊ म्हणून CNG भरायला चाललेलो. आणि तोपर्यंत एक आपल्याला तलोज्यातून कोपरखैरण्याची ट्रिप लागली. कंपनीचीच होती, ओलामध्ये. रेट खूप चांगला दिला, 676 रुपये दिले. तर आपण ती ट्रिप मी देतो स्क्रीनशॉट इथे. मी आता मला वाटतं प्रत्येक ट्रिपचे स्क्रीनशॉट देण्याचा मी प्रयत्न करतो. काय होतं माहिती आहे का, स्क्रीनशॉट मी काढून ठेवले ना, तो याचा स्क्रीनशॉट त्याला, त्याचा स्क्रीनशॉट झाला, असं होतं आहे. म्हणून मी शक्यतो स्क्रीनशॉट देत नाही, पण आता मी प्रत्येक ट्रिपचा एक तुम्हाला स्क्रीनशॉट देत जाईन. तर ही पहिली ट्रिप आपली कंप्लीट झाली. 676 रुपये मिळाले तो ओलाचे आपल्याला. तर ठीक आहे, बघूया आता दुसरी ट्रिप कुठली. आता इथं पुढे CNG पंप आहे, CNG भरतो आणि मग कुठली ट्रिप मिळते. आता एक ट्रिप आलेली ऐरोलीची, घ्यायला पाहिजे होती. 373 रुपये, चांगली ट्रिप होती ऐरोलीची. तर ठीक आहे, चला बघूया. तुम्ही सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर ठीक आहे मित्रांनो. आणि काल मी एक व्हिडिओ टाकलेला आणि त्या व्हिडिओवर मला एक कमेंट आली एका दादाची. मी वाशीला होतो रात्री 8:30ला, बरोबर आहे, त्यांनी मला बघितलं. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला सांगतो, मी तिथे उभा राहिलेलो, मागे बघितलं मी डिझायर गाडी उभा होती. मी थोडंसं खूप वेळ बसलो होतो गाडी म्हणून बाहेर आलेलो, थोडं इकडे तिकडे केलं आणि पटकन मला कळंबोलीची घराकडली ट्रिप मिळाली आणि तोपर्यंत मी निघून गेलो. मग त्यांची कमेंट आली की दादा मी तुम्हाला बघितलं, तुम्हाला बोलायला येणार होतो, तोपर्यंत तुम्ही निघून गेला. तर सॉरी, तुम्ही आवाज दिला असता तर नक्की मी थांबलो असतो, पण मला ट्रिप लागल्यामुळे मी पटकन निघून गेलो. पुन्हा कधी योग आला तर आपण नक्की भेटू. तर ठीक आहे मित्रांनो, असं तुमचा जर रिस्पॉन्स भेटत असेल ना तर खूप मजा येते काम करायला, किंवा आपल्याला कोणीतरी ओळखत असेल तर खूप भारी वाटतं. तर ठीक आहे, चला आता मी ट्रिप बघतो दुसरी कुठली मिळते आणि तुम्हाला देतो अपडेट. हे बघा मित्रांनो, आपण सध्या इथं कोपरखैरण्याला उभा आहे. तुम्ही बघू शकता, इकडं हायवे चालला आहे आणि इथंच आत कंपनी आहे. तिथं आपण तलोजावरून कस्टमरला ड्रॉप केले. 27 मिनटं झाले, 29 किलोमीटर गाडी चालली. आणि पेट्रोल पण आपण काल भरलं होतं 1000 रुपयाचं. आणि आता CNG 4 कांड्या आहेत. एखादा छोटी ट्रिप आली तर करू शकतो, पण ठीक आहे, चला बघू. आणि परत आता इथं CNG पंप आहे, तर मग CNG भरून घेऊ ना. एखादी मोठी ट्रिप मुंबईची लागली तर टेन्शन नको यायला, म्हणून CNG पंपाकडे चाललं आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि बघा आपलं 11:58 झालेत. 51 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता इथून बाहेर पडतो आहे. बघितलं उबरमध्ये खूप गाड्या होत्या, एवढ्यासाठी थांबणं. 91 ते 95 गाड्या आहेत, काहीच अर्थ नाही थांबण्याचा. आणि मला एक विशेष सांगायचं आहे मित्रांनो, उबरनी मला आता कोपरखैरण्यावरून ट्रिप आणली आहे मी आणि आता नवी मुंबई एअरपोर्टला ड्रॉप केले. ॲक्च्युली काय झालं होतं, मी कोपरखैरण्यात CNG भरला. CNG भरून मी कोपरखैरण्या आत रेसिडेन्सी एरियामध्ये आलो आणि येत असतानाच मला ओलामध्ये एक ट्रिप आली ह्याची, बांद्रा टर्मिनलची. ॲक्सेप्ट केली. 557 रुपये काहीतरी दाखवले. 80 मिनटं, 1 तास 20 मिनटं काहीतरी टायमिंग होतं. मी ॲक्सेप्ट केली, चाललो होतो लोकेशनला. तोपर्यंत आपल्याला तिथूनच एक उबर पण चालू ठेवला होता आणि एक्सेलची एक ट्रिप आली एअरपोर्टची, नवी मुंबई एअरपोर्टची. मी ती ॲक्सेप्ट केली आणि त्याचा रेट मला एवढा दाखवला ना मित्रांनो, 995 रुपये. ॲक्च्युली मी तर हादरूनच गेलो. म्हटलं चुकूनही आपण नवी मुंबई एअरपोर्ट वगैरे तर ॲक्सेप्ट नाही केली, पण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला गेलो. कस्टमर आले, पिकअप केलं, त्यांना विचारलं तुम्हाला कुठे जायचं, तर ते बोलले नवी मुंबई एअरपोर्ट. अरे वा, म्हणलं मी देतो स्क्रीनशॉट इथे आपल्या स्क्रीनवरती. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तो बघा. 17 किलोमीटर 42 मिनटं लागली आहेत आणि त्याचे आपल्याला उबरने दिलेत 991 रुपये. अक्षरशः मला पण काही समजलं नाही नेमके उबरने हा कसा रेट, कोणचा रेट आणि कोणत्या हिशोबाने दिला 17 किलोमीटरचा. बघू शकता तुम्ही. आय थिंक पावसामुळं असं पण नव्हतं की तिथं सर्च चालू होतं, सर्च पण नव्हता मित्रांनो.
म्हणून मी उबरमध्ये एवढा विषय ना, ओलामध्ये भेटली म्हणून मी ती ट्रिप घेतली होती ह्याची बांद्रा टर्मिनलची. पण जे काय आपल्याला यांनी ट्रिप दिली ओलावाल्यानी उबरवाल्यानी, एका ट्रिपमध्येच आपलं अर्निंग जवळजवळ 1700-1800 रुपये झाली. सकाळची ओलाची एक ट्रिप आणि ही 5 ॲक्टिव्ह झाला आहे मित्रांनो, नाही असं नाही. पण उबरने एकदम मस्त ट्रिप दिली, त्यामुळे आता आज एकदम भारी वाटतंय. मी देतो स्क्रीनशॉट हा मित्रांनो, नक्की तुम्ही बघा. आता मी इथून पुढे प्रत्येक ट्रिपचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला देत जाईन, तर त्याच्या हिशोबाने पण तुम्हाला आयडिया येईल. तर ठीक आहे, आता चाललो आहे मी उलवे साईडला. उलवेला बघतो आता, तिथून एखादी ट्रिप घेऊन आपण मुंबईत एंटर करू. तर ठीक आहे, चला भेटू उलवेला. तर मित्रांनो टाईम होतं 1:32 झालेत आणि आपण आत्ता सध्या आलो आहे उरणला. उलवेमध्ये गेलो होतो आपण, उलवेमध्ये थांबलो जरा, एक अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला एक उलवेमधून उरणची ट्रिप लागली. उरण बोरी म्हणून गाव आहे इकडे, एकदम लास्ट टोकला आहे समुद्राच्या. तर आलो आता इथे, कस्टमरला ड्रॉप केलं. ओलामध्ये ट्रिप लागली. या ट्रिपचे पण आपल्याला चांगले पैसे दिले. मी देतो स्क्रीनशॉट या ट्रिपचा पण. 643 रुपये काहीतरी आपल्याला दिलेत. आणि ओलामध्ये अशा प्रकारे 2 ट्रिप झाले आणि उबरमध्ये 1 ट्रिप झाले आणि आपलं काम जवळ 2300-2400पर्यंत झालं आहे. तर स्क्रीनशॉट देतो इथं मी. आय थिंक मला 40-45 मिनटं काहीतरी लागली ड्रॉपला. 17-18 किलोमीटर होतं. तर 3 ट्रिप आपल्या मोठ्या झाल्यात चांगल्या. आता बघूया, आता मुंबईमध्ये शिरायचा काही विचार आहे नाही, आता बघू. इथं जरा सर्च दाखवतं आहे, चालू करतो आणि बघूया इथून काय एखादी ट्रिप मिळते का, देतो तुम्हाला अपडेट. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता टाईम होतो आहे 3:01 आणि आपली गाडी चालली 102 किलोमीटर आणि आपण आता सध्या आहे उलवेमध्ये. तर उरणला थांबलेलो, तिथं जेवण वगैरे केलं आपण साईडला गाडी लावून. आणि जसं जेवण झालं आपलं तसं एक आपल्याला 500 मीटर पाठीमागून उलवेची ट्रिप आली. मी सर्वच चालू केलेलं, उबर, गो, प्रायोरिटी वगैरे सर्व. तर त्याच्यामध्ये उलवेची एक ट्रिप आली आपल्याला. जस्ट आलो आता कस्टमरला, म्हणजे अर्धा तास झाला ड्रॉप केला आणि त्या ट्रिपचे आपल्याला 300-350 रुपये काहीतरी मिळाले. आणि त्याच्यानंतर मग परत CNG भरला आणि CNG भरून आता इथे एक येवले चहा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, इथे येवले अमृततुल्य चहा. आता तिथे चहा पितो आणि मग त्याच्यानंतर आता 3 वाजलेत. त्याच्यानंतर मग आता उलवेतून जर आपल्याला मुंबईची एखादी ट्रिप पडली LTT बांद्रा टर्मिनस वगैरे तर जाऊ, आणि जर नाही पडली तर मग नवी मुंबईत काम करू. जवळजवळ 2500-2600 रुपयाचं काम झालं आज 3 वाजेपर्यंतच, 6 तासामध्येच चांगलं काम झालं आहे. अजून आपल्याकडे 4-5 तास आहेत. तर बघूया आज 4000पर्यंत अर्निंग जाते का काय. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. चला. तर मित्रांनो, तर मी बघू शकता अशा प्रकारे आता वाजले 4, पावणे 4. आपण उलव्यामध्ये होतो. उलव्यामध्ये बराच वेळ थांबलो, चहा वगैरे पिलो, फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक उलवेमधूनच पळसफे फाट्याची एक ट्रिप मिळाली. पळस फाट्याच्या पुढे गिरवली म्हणून एक गाव आहे, तिथे आतमध्ये याचं ऑफिस आहे बिल्डरचं. तिथली ट्रिप आली उलव्यामधून घेऊन. तर ती ट्रिप आपल्याला देतो स्क्रीनशॉट त्या पण ट्रिपचा. 423 रुपये आपल्याला काहीतरी भेटलेत. कस्टमरचं बिल झालं 430 रुपये. 35-36 मिनटं लागली कस्टमरला ड्रॉप करायला. आता त्यांना ड्रॉप केलं आहे आणि ॲक्च्युली त्यांना इथून परत उलव्यालाच जायचं आहे. अर्ध्या तासाचं त्यांचं काम आहे, फक्त चेक वगैरे काहीतरी द्यायचं आहे बोलले. आम्हाला परत जायचं आहे. मग मी थांबलो आहे आता त्यांच्यासाठी. इथं ऑफिस आहे. तर 1 मिनटं बघा, हे समोर ऑफिस आहे त्यांचं आणि इकडं हे त्यांचं साईट चालू आहे, कामं चालू आहेत. आणि हे बघा, हे इकडं गाव आहे असं, हे त्यांचं पूर्ण त्यांचंच आहे, मोठी टाउनशिप आहे इथे. तर थांबलो इथं, वॉशरूम वगैरे आहे, वॉशरूमला जाऊन आलो आणि त्यांना आता इथून पुढं जायचं आहे तिकडे. ते बोललेत बुक करतो आणि ते असे घेऊन जायचं नाही, उबरमध्ये बुक करणार आणि ती ट्रिप मला आली तर मग मी घेऊन जाणार, असं पद्धतीने जायचं आहे. तर ठीक आहे, चला बघूया आता ही ट्रिप मिळते का नाही, नाहीतर मग तुम्हाला देतो ट्रिप नंतर आपलं अपडेट. हे बघा, आपण आपल्या गाडीमध्ये असं लेफ्ट साईडला ना कृष्ण लावला आहे, असं हालतं, भारी वाटतं कृष्ण लावल्यानंतर. स्वामी समर्थ, गणपती आणि एक छोटी माझ्या मुलीनं घंटी बांधली मित्रांनो. बघा किती भारी वाटते. आणि मला बऱ्याच कस्टमरने सांगितलं ही जी घंटी आहे ना खूप भारी वाटते, बोलतोय कुठे मिळते, आम्हाला पण पाहिजे. तर ते 2 होत्या, एक घरामध्ये देवाऱ्यामध्ये लावली आणि एक मुलीने माझ्या गाडीमध्ये लावली इथं आरशाला, मिररला. तर ठीक आहे मित्रांनो, चला बघूया ही ट्रिप मिळते काय, देतो तुम्हाला अपडेट.
तर मित्रांनो टाईम होतो आहे 6:23. गाडी चालली 161 किलोमीटर. आणि हे बघा हे पुढे जे कामगार चाललेत ना त्यांना आपण आता ड्रॉप केलं आहे ती इंडिया बुल्स बिल्डिंगच्या थोडंसं पुढे. तर सांगतो तुम्हाला आपण उलव्यावरून एक ट्रिप घेतलेली पळसवे फाट्याची. तिथं गेलेलो आणि त्या कस्टमरला पळसवे फाट्याला आपण ड्रॉप केलं आणि त्याच कस्टमरला परत अर्ध्या तासात लगेच रिटर्न जायचं होतं. पण मी बोललो त्यांना जेवढे आलेत, पण त्यांचं तसं नव्हतं. ते बिल्डरकडून बुकिंग त्यांना ऑनलाईन बुकिंग करावं लागतं उबरमध्ये, तरच ती ट्रिप आपल्याला आली असती. मग मी थांबलो तिथं. त्यांचं काय फक्त 10 मिनिटाचं काम होतं, चेक वगैरे फक्त द्यायचं होतं त्यांना, बस बाकी काय नव्हतं. 3-4 जण होते. तर मग मी थांबलो आणि त्या रिसेप्शनला मॅडमला सांगितलं तुम्ही ज्यावेळेला बुकिंग करताय त्यावेळेला फक्त अगोदर मला सांगा, म्हणजे मी रेडी राहू. तुम्ही बुकिंग केल्या डायरेक्ट मला मला रडारमध्ये ती बुकिंग भेटेल. तर मग मी तिथं ते आल्यानंतर मग त्या मॅडमकडे गेलो. मॅडमचा मोबाईल माझा मोबाईल साईडला ठेवला आणि त्यांना बुक करायला लावली. त्यांनी जशी बुक केली उलवेची रिटर्न तीच ट्रिप, तशी डायरेक्ट मला एक्सक्लुझिव्ह आली. ॲक्सेप्ट केली, OTP घेतला, कस्टमरला ड्रॉप केलं आणि देतो ते आपण रिटर्नचा स्क्रीनशॉट. येताना आपल्याला उलवेवरून पळसपेचे 430 दिले आणि जाताना 460 रुपये दिले, 30 रुपये जास्त दिले उबरनी. आणि मग ती ट्रिप ड्रॉप केली, त्यांच्याकडून पेमेंट घेतलं आणि परत आपण मग नंतर आपला एक मित्र आहे इर्टिगावाले, ते इंडिया बुल्स डेरवली गाव आहे तिथे राहतात. तर त्यांनी सकाळी इथून इंडिया बुल्स, आता मी जे आलो आहे ना मॅक्सिमा सिटी म्हणून आहे बिल्डरचं ऑफिस, तर इथून त्यांनी कामगार होते, त्यांनी उलव्याला सकाळी सोडलेलं आणि त्यांना परत आता संध्याकाळी रिटर्न यायचं होतं. त्यांनी सांगितलं होतं जाताना मला कॉल करा, मी तुम्हाला सोडेन म्हणून. मग ते परत त्या कामगारांचा यांना फोन आला की बाबा आम्हाला जायचं आहे. मग मी काम केलं. मग त्यांनी मला फोन केला की बाबा ते नव्हते तिथं, ते कामोट्यात होते इर्टिगावाले. मग ते बोलले तुम्ही कुठं आहे, म्हटलं मी आहे इथंच. आणि मग अशा पद्धतीनं मग मी त्यांना परत पिकअप केलं आणि आता जस्ट त्या कामगारांना मी इथं ड्रॉप केलं आहे. उबरमध्ये रॅपिडोमध्ये ती ट्रिप होती. सकाळी त्यांना 560 रुपये दिलेले. आता मला पण त्यांनी 560 रुपये पे केले आणि अशा पद्धतीनं आपण आता त्यांना इथे ड्रॉप केले. म्हणजे आता हे एक पर्सनल बुकिंग झाली आपली 560 रुपयाची आणि त्या 2 बुकिंग 430 460 अशा पद्धतीने एक आपलं जवळ 4000पर्यंत काम झालं आहे मित्रांनो. पोटापुरतं झालं आहे आता. तर 4000पर्यंत अर्निंग झाली आपली. लिगली बघायला गेलं तर उबरमध्ये आणि ओलामध्ये उबरमध्ये 2050 काहीतरी झालेत आणि ओलामध्ये 1300 1350 झालेत आणि हे 560 रुपये. तर आता हे यांना ड्रॉप केलं. आता इथून बघतो उबर चालू करतो. ओला तर चालूच आहे. आता ओलामध्ये एक ट्रिप आलेली मित्रांनो इंडिया बुल्सवरून डायरेक्ट नेरूळची 800 रुपयाची, पण ही ट्रिप ड्रॉप केलेली नसल्यामुळे आपण ती काही घेतली नाही. तर आता दोन्ही चालू करतो. इथं जरा वॉशरूमला जातो, दोन्ही ट्रिप चालू ओला आणि उबेर चालू करतो आणि इकडून एखादी ट्रिप घेऊन निघून जातो. बघूया एखादी ट्रिप मिळते का आपण एमटी जातो. घरी जायचं तर अजून काही विचार नाही माझा, अजून टाईम तर भरपूर आहे. तर थोडंफार काय अजून झालं काम तर होईल. कसं असतं एका दिवशी काम भेटत गेलं तर भेटत जातं, एका दिवशी नाही. काल तर बघितलं तुम्ही 2500 रुपये काम झालं, पण आत्ता सध्या आपली 6-6.5 अर्निंग 4000 क्रॉस झाले. अजून 1000 रुपये झाले तर 5000 रनिंग होईल. पण बघूया, अपेक्षा करूया, जास्तही नाही. जे भेटली तर करू, नाही तर मग देतो तुम्हाला अपडेट. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही टाईम बघू शकता 7:40 झालेत. 188 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण होतो इंडिया बुल्सला. इंडिया बुल्सच्या तिथे बिल्डिंग आहे, तिथे मागे थांबलेलो आणि तिथून एक आपल्याला उरणची करळ फाट्याची ट्रिप लागली मित्रांनो. हे बघा, हे आनंद भवन हॉटेल आहे इथं कस्टमरला आता आपण ड्रॉप केलं आहे. उबरमध्ये ट्रिप होती, 513 रुपये कस्टमरचं बिल झालं आहे. आपल्याला किती दिलेत माहीत नाही, तेवढेच दिले असतील, 1-2 रुपये इकडे तिकडे. तर आता इथून काय लागते का बघूया. चालू करतो आता ओला पण उबर सगळं प्रायोरिटी गो वगैरे चालू करूया आणि इथून काय बघूया. आपलं आता जवळजवळ मित्रांनो आपलं 4500 रुपयेपर्यंत काम झालं आहे, मस्त काम झालं आहे. आता इथून एखादी ट्रिप घ्यायची आणि आपलं घराकडे निघायचं. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो आता ही करळ पाटीलची ट्रिप सोडली तर या ट्रिपचे आपल्याला 514 रुपये दिलेत. 25 किलोमीटरची 44 मिनटं लागली. देतो स्क्रीनशॉट देतो मी या ट्रिपचा. तर अशा पद्धतीने चांगले पैसे दिले. 20 रुपये पर किलोमीटरचे रेशोन रेट दिला. आता फक्त इथून आपल्याला तिकडे लागली पाहिजे, उलवा पनवेल बेलापूर या साईडला कुठली तरी लागली ना तर मग आपलं काम चांगलं होईल. 2600 रुपयेचं उबरमध्ये झालं आहे. 1300 रुपये
ओलामध्ये झालं आहे, म्हणजे जवळजवळ 4,000ला थोडं आणि ती एक 560, म्हणजे बरोबर 4,500चं काम झालं आहे आपलं. आता आपल्याला अजून 500 रुपये कमी आहेत 5,000ला, पण आपण काम करणार आहोत. आपला मित्र पण एक अजून आहे, तो त्यांना LTTची बुकिंग लागली, ते LTTला गेलेत. त्यांचं जर आज काम कमी झालं तरी पण 3-1 हजारापर्यंत त्यांचं झालं असेल. तर असं कोणाची ट्रिपा कशा काय लागतात त्याच्यावरती डिपेंड असतं, पण काम केल्यानंतर होतं मित्रांनो. तर ठीक आहे, चला आता तुम्हाला बघूया कोणती ट्रिप मिळते, मी देतो अपडेट तुम्हाला. तुम्ही बघू शकता टाईम होतो आहे 9:15, गाडी चालली आहे 221 किलोमीटर आणि आपण आता सध्या आहे खारघरला. तर आपण उरणला करळ फाट्याला गेलेलो, तिथं आपण त्या कस्टमरला ड्रॉप केलं आणि तिथं वेट केल्यानंतर आपल्याला एक उलवेची पहिल्यांदा ट्रिप आली उबरमध्ये. मी तिथं सर्वच चालू केलं सिडॅन गो. तर उलवेची ट्रिप आली, कस्टमरच्या लोकेशनला पोहोचतोय तोपर्यंत ती कॅन्सल झाली. मग परत तिथंच थांबलो. मग त्याच्यानंतर एक 4 किलोमीटर लांबून वरून एक आपल्याला तलोजा खारघरची ट्रिप आली मित्रांनो उबरमध्येच. मग ॲक्च्युली पहिल्यांदा कस्टमरला कॉल केला, त्यांना सांगितलं मॅडम लेडीज होते, कॅन्सल करू नका म्हटलं, मी येतो आहे तुमच्या पिकअप लोकेशनला. म्हटलं ठीक आहे या लवकर. मग 10 मिनटामध्ये आपण तिथं पिकअप लोकेशनला पोचलो, त्यांना पिकअप केलं आणि 44 मिनटं लागली मित्रांनो ड्रॉप करायला. ती पण उबर गोचीच ट्रिप होती. जवळजवळ 390 रुपये काहीतरी दिलेत आपल्याला. आलो आहे आता, त्यांना ड्रॉप केलं आहे आणि आता इथं खारघर सेक्टर 36ला थांबलो आहे. बघतो इथून आता घराकडली एखादी भेटेल का. जास्त वेळ थांबणार नाही मित्रांनो, 9:15 आलेत, 15 मिनटं थांबीन, नाहीतर मग आपलं घरी निघून जाईल. जवळजवळ 5,000पर्यंत अर्निंग होत आले. 5,000 नाही झाली, पण 5,000ला थोडी कमी पडते. असं काही नाही 5,000 व्हावी. आता एक थोडा वेळ 10-15 मिनटं थांबीन, नाहीतर मग इथून घरी निघून जाईन. घरी गेल्यावर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. थांबलो होतो खारघरला 15 मिनटं, पण तिथं काही ट्रिप लागली नाही. म्हटलं चला आता नको चुकत टाईमपास करायला. डोकं पण थोडंसं हलकं दुखायला लागले, भूक पण लागले, तर जेवण करू आणि करू. तर ओलामध्ये आपण 2 ट्रिप कंप्लीट केले. 1,323 रुपयाचं काम झालं आहे, स्क्रीनशॉट देतो इथे. परत उबरमध्ये आपण 6 ट्रिप कंप्लीट केलेत, 2,998 रुपयाचं काम झालं आहे, त्याचा पण स्क्रीनशॉट देतो. आणि एक जी पर्सनल बुकिंग केली आपण उलवे टू इंडिया बुल्सची, तिचे 560 रुपये आपल्याला पर्सनल मिळाले. असं जर टोटल टॅली मारली तर आपले जवळजवळ 4,881 रुपये होत आहेत. म्हणजे आपल्याला 119 रुपये कमी पडले 5,000 अर्निंग व्हायला. ठीक आहे, ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर 5,000 झाले पण असतील. काय कस्टमर 20-30 रुपये एक्स्ट्रा देतात, 40 रुपये एक्स्ट्रा देतात, त्यामुळे 5,000 झाले पण असतील. पण आपण चला एवढेच पकडू, 4,881. त्याच्यातून 265 उबरचा पास मायनस करू, 66 रुपये ओलाचा पास मायनस करायचा आणि 230 किलोमीटर गाडी चालली. तर मी 1,000 रुपयाचा CNG पकडला. जात नाही 1,000 रुपये, 800 रुपयाच्या आसपास जाईल, पण तरी पण मी 1,000 रुपयाचा CNG पकडतो. तर सर एवढं सगळं मायनस केलं तर आपल्या हातामध्ये आजची प्रॉफिट होते 3,550 रुपये, 3,500. मी कॅल्क्युलेटरचा पूर्ण स्क्रीनशॉट देतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, पूर्ण बघा. तर अशा पद्धतीनं आजचं काम झालं आहे. 5,000ला थोडी अर्निंग कमी पडली, पण आज उबरमध्ये एक ट्रिप पहिली सकाळची एअरपोर्टची जी मिळाली ना, त्या ट्रिपमुळं इतकं मस्त अर्निंग झाली की बघायला नको. तर आज बुधवार असून आपलं काम चांगलं झालं आहे. होतं मित्रांनो कधी काम चांगलं. काल 2500 झालं, आज कधी होणार कधी कमी होणार, हा बिझनेस आहे मित्रांनो. चढ उतार हा चालतच राहतोय. या गोष्टी फेस करत काम करत पुढे जायचं बस प्रामाणिकपणे. एवढं आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आता व्हिडिओ एंड करतो. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.